श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आजचा दिवस अत्यंत पवित्र, मंगलमय आणि शुभ आहे. कारण आज आहे यमद्वितीया म्हणजेच भाऊबीज. आजचा दिवस बहिणी आणि भावाच्या प्रेमाचा, आपुलकीचा आणि संरक्षणाचा दिवस आहे. या दिवशी यमराज आणि त्यांच्या बहिणी यमी यांची पूजा केली जाते. म्हणतात, आजच्या दिवशी बहीण भावाला आरती करून त्याचं आयुष्य दीर्घ व्हावं अशी प्रार्थना करते आणि भाऊ बहिणीला तिचं आयुष्य सुखाचं व्हावं असा आशीर्वाद देतो. असं म्हटलं जातं की या दिवशी यमराज स्वतः आपल्या बहिणीकडे गेले होते. बहिणीने त्यांचं प्रेमाने स्वागत केलं, त्यांच्या पायांना पाणी घातलं, आरती केली आणि दिवा लावला. त्या दिव्याच्या प्रकाशात यमराजांनी बहिणीला आशीर्वाद दिला. या दिवशी जो कोणी बहिणीकडून ओवाळून घेतो आणि दिवा लावतो, त्याला अकाल मृत्यू कधीच होत नाही. म्हणूनच आजच्या या यमद्वितीयेच्या संध्याकाळी एक दिवा लावणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. मंडळी, आजच्या संध्याकाळी जेव्हा सूर्यास्त होतो, त्यावेळेस आपल्या घराच्या दारात किंवा ईशान्य दिशेला एक छोटासा दिवा लावा. त्या दिव्यात तूप वापरा, शक्य नसेल तर तिळाचं तेल वापरलं तरी चालेल. दिवा लावताना मनात शांतता ठेवा, देवाचं स्मरण करा आणि हा छोटासा पण शक्तिशाली मंत्र म्हणा. ओम यमाय नमः, ओम यमराजाय नमः, रक्षाय रक्षाय स्वाहा. हा मंत्र एकदाच नाही तर तीनदा म्हणावा. म्हणतात, या मंत्राने नकारात्मक ऊर्जा दूर जाते आणि आयुष्य वाढतं. दिवा लावताना मनात आपल्या भावंडांसाठी प्रार्थना करा. त्यांचं आयुष्य दीर्घ, निरोगी आणि आनंदी जावो. ज्यांना भाऊ नाही, त्यांनी हा दिवा यमराजासाठी लावावा. त्यातूनही तसाच पुण्य लाभतो असं शास्त्र सांगतं. या दिव्याचा प्रकाश म्हणजे भावंडांच्या नात्याचा उजेड आहे. तो कधीच मंद होऊ देऊ नका. या दिवशी बहीण भावाला तिलक लावते, मिठाई देते आणि त्याचं ओवाळण करते. भाऊ तिला भेटवस्तू देतो आणि संरक्षणाचं वचन देतो. पण खरी गोष्ट म्हणजे हा दिवस एकमेकांबद्दलच्या प्रेमाची जाणीव करून देतो. जर तुम्ही दूर असाल तरीही फोनवरून किंवा व्हिडिओ कॉलवरून भावंडांशी बोलाच. तू आहेस म्हणून माझं आयुष्य सुंदर आहे असं एक वाक्यही त्यांच्या मनाला खूप आनंद देईल. या दिवशी घरात लक्ष्मीचं पूजनही केलं जातं. कारण जिथे प्रेम, आपुलकी आणि स्नेह असतो, तिथे श्रीलक्ष्मीचंही वास्तव्य असतं. म्हणून आज संध्याकाळी घरातील सगळ्या दिव्यांबरोबर हा एक यमदिवा नक्की लावा. तो दिवा तुमचं रक्षण करेल, घरात शांतता आणेल आणि आयुष्यभर प्रकाश देईल. मंडळी, आपण अनेक वेळा धनासाठी, आरोग्यासाठी आणि यशासाठी उपाय करत असतो. पण आजचा हा उपाय म्हणजे दिवा आणि मंत्र हा आपल्या आत्म्यासाठी आहे. तो देवाशी जोडणारा क्षण आहे. जेव्हा दिवा लावाल तेव्हा मनात म्हणा, हा प्रकाश माझ्या भावंडांच्या आयुष्यात सुखाचा किरण बनो. जर बहीण नसली तरी आपल्या मनात तिचं प्रेम ठेवून हा दिवा लावा. जर भाऊ नसला तरी यमराजाला भाऊ मानून त्याला नमस्कार करा. शास्त्र सांगतं की असं केल्याने पितरांचे आशीर्वादही मिळतात. या संध्याकाळी दिव्याजवळ काही क्षण शांत बसा. मनात देवाचं नाव घ्या, ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम यमाय नमः. हळूहळू प्राण शांत होईल, मन स्थिर होईल. या दिव्याचा प्रकाश तुमच्या घरात सुख, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येईल. म्हणून विसरू नका, आजच्या यमद्वितीयेच्या संध्याकाळी एक दिवा प्रत्येकाने नक्की लावावा. त्या दिव्याजवळ हा मंत्र म्हणा. पेक्षा जास्त ओम यमराजाय नमः, रक्षाय रक्षाय स्वाहा. तीनदा उच्चार करा. नंतर देवाचं नामस्मरण करा. जय यमराज, जय श्री विष्णू, जय स्वामी समर्थ. मंडळी, हा लहानसा उपाय तुमचं जीवन बदलू शकतो. विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि प्रेम ठेवा. भाऊबीजेच्या या शुभ दिवशी मी तुमच्यासाठी एकच शुभेच्छा देते. तुमचं आणि तुमच्या भावंडांचं आयुष्य सुख, समृद्धी आणि आरोग्याने भरलेलं जावो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंटमध्ये लिहा. जय यमराज, दीर्घायुष्य लाभो. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण दररोज आपण असाच एक नवीन शुभ संदेश घेऊन भेटणार आहोत.
तोपर्यंत शुभ यमद्वितीया, शुभ भावबीज.